अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटुंबांना आधार। नियुक्ती उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार। उमेदवारांच्या डोळ्यात दाटले आनंद अश्रू। शासकीय नोकरीत असलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर घरातील सर्व परिस्थिती बदलून जाते। अशा परिस्थितीत संकटावर मात करून अनेक कुटुंबातील पत्नी मुले अनुकंपा भरतीसाठी प्रयत्न करत होते। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या 150 दिवसांच्या उपक्रमात या अनुकंपा व एमपीएससीतून निवड झालेल्या उमेदवारांना आज राज्यभरात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले। नांदेड जिल्ह्यात 378 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश दिले। अनुकंपा व एमपीएससीतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। अनेक कुटुंबांना या नियुक्त्यांमुळे आर्थिक दिलासा मिळाला। आदेश हातात मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू उमटले। यातील काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया त्यांच्या शब्दात मांडण्यात आल्या। आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांचं जे विजन होतं की अनुकंपा तत्वावरची जी काय नियुक्ती प्रक्रिया आहे जी खूप दिवसापासून रखडलेली होती आणि अनेक उमेदवार जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत होते वर्षांवर्षापासून, तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी आणि युद्ध पातळीवर ही सगळी प्रक्रिया राबवून त्यांना नियुक्त्या दिल्या जाव्यात यासाठी गेल्या जवळजवळ 1-1.5-2 महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि सर्व विभाग स्तरावर सर्व HOD यांचा आपण आढावा घेऊन मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या देण्याचं काम आपण केलेलं आहे। यामध्ये एमपीएससीने नियुक्त केलेल्या आणि अनुकंपा तत्वावरच्या अशा एकूण 378 उमेदवारांना आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि हा फार मोठा आकडा आहे। आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या कधीच दिलेल्या नाहीत आणि तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। 21 उमेदवारांना प्रातिनिधिक स्तरावर आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते विभागीय टेबल आपण या ठिकाणी अरेंज केलेले आहेत आणि पुढच्या तासाभरात त्या सगळ्यांना नियुक्त्या देण्याचं आपण काम करू। तर हा फार मोठा डिसिजन आणि आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचदा रिक्त पदांची अडचण येते आणि आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं, तर ती अडचण निश्चितपणे दूर होईल। खूप चांगलं मनुष्यबळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि आमचा आता पुढचा अजेंडा की या लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करणं आणि शासनाचं जे धोरण आहे जे आता पुढचे येऊ घातलेले कार्यक्रम आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम करणं आणि आपल्या साहजिकच जिल्ह्याला आणि राज्याला पुढे नेण्याचं काम करण्याचं जे नियोजन आहे ते या माध्यमातून होईल। ही अशा दोन्ही प्रकारचे आहेत। त्यामध्ये क्लेरिकल स्टाफ पण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे आणि जे आहेत आपल्याला माहिती आहे की बरेचसे पदं काही निरस्त झाले होते आणि अनेक कार्यालयांमध्ये खूप अडचण असायची, बऱ्याचदा त्यांना मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हतं आणि साहजिकच त्यामुळे जे कामं आहेत ते मागं पडायचे, रखडायचे, तर मला वाटतं निश्चित एक मोठी अडचण त्याद्वारे दूर झालेली आहे।